नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शनमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आदित्य चोबे। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटात वाढणारे घातपात आणि घडणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची गरज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील विविध शाळांमध्ये करण्यात येत आहे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन। सिल्लोड तालुक्यातील निल्लोड ते जिवराक टाकळी या रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकांचे होत आहेत हाल। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने उंडणगाव येथे अभिवादन कार्यक्रमासह काढण्यात आली मिरवणूक। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटामध्ये होत असलेले घातपात आणि अपघात यामुळे घाट परिसरात पोलीस चौकीची आवश्यकता निर्माण झाली आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या व पायथ्याशी व दोन्ही बाजूंनी पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी गेल्या कित्येक दिवसापासून केली आहे। घाटनांद्रा येथून पाचोरा जाण्यासाठी लागणारा हा 8 किलोमीटरचा घाट असून खराब रस्त्यामुळे म्हणावी तशी वाहतूक सुरू राहत नाही। मोठ्या दर्या व वळण रस्ते असल्याने समोरून येणारे वाहन जवळ येईपर्यंत लवकर दिसत नाही। तसेच घनदाट जंगल व दाट प्रकारची झाडे असल्याने विविध प्रकारच्या गुन्ह्याचे प्रमाण या घाटात वाढले। या घाटातून खानदेश, गुजरात, मध्य प्रदेश या प्रांतामध्ये जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्यामुळे अवघड वाहनांची वाहतूकही सुरू असते। तसेच विनाप्रमाणात दारू, चोरटी वाळू वाहतूक, गुटखा व इतर चोरट्या मार्गाने होणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहते। तसेच ट्रक, मॅटाडोर या वाहनातून बैल, म्हैस या गुरांची नियमापेक्षा जास्तीची गुरे बसवून वाहतूक होत असून यासारख्या अनेक वाहनांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे। तर काही वाईट गुन्हे करण्यासाठी दाट झाडीचा फायदा घेत आत्महत्या करणे व इतर ठिकाणी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या घाटाचा उपयोग अनेक गुन्हेगार करतायत। वर्षाकाठी बऱ्याच घटना या घाटात घडत असून घाटाचा अर्धा भाग सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे व खालील भाग सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने दोन्ही पोलीस स्टेशनचं अंतर 30 ते 35 किलोमीटरचं असून पोलीस येईपर्यंत गुन्हेगार आपलं काम पूर्ण करून पसार होतात। नुकत्याच झालेल्या हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या अल्पवयीन शाळकरी मुलीच्या हत्याकांडाचा विचार करून कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी त्वरित पोलीस चौकीचा निर्णय घेऊन डोंगराच्या पायथ्याशी सोयगाव हद्दीतील पोलीस चौकी व डोंगराच्या वर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याची चौकी या दोन्ही बाजूंनी पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी घाटनांद्रा येथील नागरिकांनी केली आहे। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील विविध शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील विविध शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून मानवी शरीरातील विविध अवयव कशा प्रकारे काम करतात, आपल्या शरीरात किती हाडे आहेत, आपल्या डोळ्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं, आपल्या मेंदूचं कार्य कशा प्रकारे चालतं, अशा मानवाच्या शरीरातील 20 अवयवांचं कार्य कशा प्रकारे चालतं याविषयी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं आहे। या विज्ञान प्रदर्शनानिमित्त मुलांना शरीरातील आपल्या विविध अवयवाची माहिती होऊन पुढील काळात अनेक शास्त्रज्ञ निर्माण करण्याचा मानस असल्याचं शालेय शिक्षक मोरे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे डॉक्टर चेतन आहेर यांनी सांगितलंय। पाहूया ते काय म्हणाले। माझ्या गेवरागुंगी गावामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या माध्यमातून जे फिरती विज्ञान शाळा या ठिकाणी एक ग्रामीण भागामध्ये जी जिल्ह्याच्या अगदी एक 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती माझं एक ग्रामीण एक छोटंसं गाव असलेल्या अशा या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची जी एक फिरती विज्ञान शाळा आलेली आहे, या शाळेच्या माध्यमातून या विज्ञानाच्या माध्यमातून माझ्या येथील खरोखरच एक तरुण जे मुलं आहे, हे छोटाले जे मुलं आहे ग्रामीण भागातले, या मुलांना त्यामधून जी एक मोठी प्रेरणा भेटणार आहे आणि APJ अब्दुल कलाम हे कसे सायंटिस्ट झाले, कसे त्याच्यातून घडले, या सगळ्या गोष्टी त्यांना या ठिकाणी आज स्वतः या 1 ते 12 या वर्गातील मुलांना देखील या ठिकाणी कुठंतरी अनुभवाला भेटल्या। आणि वर्षीपासून सुरुवात झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचा फार एक सहकार्यात्मक भावना या दृष्टीने ठेवून जो उपक्रम सुरू आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना जेव्हा आम्हाला विज्ञान प्रयोग करायचे असतात शाळेमध्ये, तेव्हा उपलब्ध साहित्य नसतं आणि उपलब्ध साहित्याच्या अभावी आम्ही मुलांना त्यांचा हर्ट किंवा त्यांच्या पेशी ज्या असतील त्या दाखवू शकत नाही। या माध्यमातून थोड्या वेळ का होईना मुलांना प्रत्यक्षात त्याचा सहभाग त्यांच्या हाताळता आली, ती उपकरणं हाताळता आली, प्रयोग स्वतःहून करता आले आणि विज्ञानाच्या बघण्याचा एक दृष्टिकोन जो विद्यार्थ्यांचा बदललेला आहे हा निश्चितच एक सगळ्या देशासाठी आणि या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम उपयोगाचा ठरेल अशी माझी भावना आहे।
माझ्या सहकाऱ्यांनी आणि आम्ही जी व्यवस्था शालेय समितीने किंवा गावकऱ्यांनी व्यवस्थित करून या सगळ्यांची मी आभार मानतो आणि या प्रयोगशाळेबद्दल खरंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे आभार व्यक्त करतो। यावेळी सरपंच दिगंबरराव डकले, मुख्याध्यापक शरद जोशी, नारायण चव्हाण, कैलास दुधे आदींसह शिक्षक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। सिल्लोड तालुक्यातील निल्लोड ते टाकळी जिवराक रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवराक ते निल्लोड रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। पडलेले खड्डे आणि अनेक ठिकाणी रस्त्यावरून निघून गेलेले डांबर यामुळे वाहनधारकांना झटके खातच या रस्त्याने प्रवास करावा लागतो। त्यामुळे अनेकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले आहेत। या परिसरातील टाकळी जिवराक, कायगाव, निमखेडा आदी गावातील ग्रामस्थांना हाच रस्ता तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी असल्यानं नाविलाजाने या खड्डेकम रस्त्यावरूनच त्यांना प्रवास करावा लागतोय। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या कामी पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होतीये। वृत्तप्रतिनिधी पाराची वाहटुळे, जिवराक टाकळी। सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे शिक्षक प्रमोद सुरडकर सेवानिवृत्त झाल्याने शाळेच्या वतीने त्यांना सदिच्छा निरोप देण्यात आला। सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक निवृत्त झाले असून गेल्या 40 वर्षापासून या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं। प्रमोद सुरडकर हे एक नाट्यक्रमी म्हणून परिचित आहेत। त्यांनी शाहीर बिहारीलाल राजपूत, निरंजन भाकरे या कलावंतांना सोबत घेऊन परिसरामध्ये नाट्य निर्मिती केली, तर बालकलावंतांसाठी धूमधडाका कला संगतची निर्मिती केली होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलावंतांना त्यांनी घडवलं। अनेक स्पर्धांमध्ये प्रमोद सुरडकर परीक्षण करताना दिसतात। याचबरोबर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सिद्धेश्वर हायस्कूलला उंचावर नेण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर राहुल पालोदकर, प्राचार्य डॉक्टर पंडित, सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश साळवे, भवन ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेखा कळम, शिवाजी दाभाडे, रुपेश ठाकूर, विजय खाजेकर आदींसह विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी श्याम ठाकूर, माणिकनगर। सिल्लोड येथील ज्ञानदीप विद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सिल्लोड येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयामध्ये विनम्र अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव गवळी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सचिन साबळे, सीताराम कांबळे, बबन शेलार, नानासाहेब गायकवाड, दादाराव श्रीसाट आदींची उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर सचिन साबळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गवळी यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। तसेच शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही भाषणे केली। या प्रसंगी सतीश शेलार, दिनेश गायकवाड, संदीप श्रीसाट, रुपेश गायकवाड, किरण कांबळे आदींसह शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे मंगळवार रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मातंग समाजाचे शिल्पकार तथा युगपुरुष लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली। येथील बाजारपेठेतून भव्य ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, तर अभिवादनाचा कार्यक्रम घेऊन प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी सरपंच कलाबाई आहिरे, शिवसेना विभाग प्रमुख पंकज जयस्वाल, कृष्णा जाधव, शिवाजी सुरडकर, तानाजी सोनवणे, किसन आहिरे आदी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले। पिवळ्या रंगाने परिसर दुमदुमून गेला होता। तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष रामदास आंभोरे, उपाध्यक्ष सागर कांबळे, रमेश आंभोरे, संदीप कांबळे, रवींद्र कांबळे आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी रघुनाथ सावळे, उंडणगाव। शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। सिल्लोड तालुक्यातील घाटांद्रा घाटात वाढणारे घातपात आणि घडणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची गरज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील विविध शाळांमध्ये करण्यात येत आहे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन। सिल्लोड तालुक्यातील निल्लोड ते जिवराक टाकळी या रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकांचे होत आहेत हाल। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने उंडणगाव येथे अभिवादन कार्यक्रमासह काढण्यात आली मिरवणूक।
याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.